अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने मार्केट यार्ड चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाला। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, कृती समितीचे नेते अशोक गायकवाड, अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, प्राध्यापक माणिकराव विधाते, अमोल गाडे, निखिल वारे, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, उपायुक्त अजित निकत, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक राहुल कांबळे, अशोक खंडागळे, संजय कांबळे, सोमनाथ शिंदे आदींसह आंबेडकर चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नगर शहर हे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे। मनपाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असून कृती समितीने आंदोलन आणि संघर्ष केला आहे। तसेच आमदार जगताप यांचे या कामासाठी योगदान मिळाले आहे, त्यामुळेच हे काम पूर्ण होत आहे। डॉक्टर आंबेडकर यांचे विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहतील असे यावेळी बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असा विश्वासही बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला। तर शहरात भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यासाठी लागणारा निधी हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ असे यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले। तर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभा राहत आहे। या माध्यमातून शेकडो वर्षे त्यांचे विचार समाजाला मिळत राहतील, तसेच शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले। लवकरच माळीवाडा वेस येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळा उभारायचे आहेत। या कामासाठी प्राध्यापक माणिकराव विधाते यांनी पुढाकार घेतला असल्याची माहितीही आमदार जगताप यांनी दिली। अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने आजच्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शुभारंभाला आपल्याला लाभलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम क्रीडा व कल्याण मंत्री माननीय श्री संजय बनसोडे साहेब, ज्यांच्या प्रयत्नातून खरं या पुतळ्याच्या कामाला गती मिळाली, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतोय असे माझे मित्र नगर शहराचे आमदार माननीय श्री संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष माननीय प्रशांत गायकवाड, समितीमध्ये असलेले सन्माननीय सदस्य माननीय अशोकरावजी गायकवाड साहेब, माननीय श्री विजयजी साळवे, माननीय रोहजी आव्हाड, माननीय निखिलजी वारे, माननीय संपतजी बारसकर, माननीय सुमेधजी गायकवाड, माननीय आयुक्त श्री पंकजजी जावळे साहेब, माननीय परिमल निकम साहेब, माननीय विधाते सर आलेले, खरं तर सगळ्यांचा नामोल्लेख करण्यापेक्षा असलेले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी माफी मागतो। आलेले सर्व आमचे माता भगिनी, सर्व ग्रामस्थ मित्रांना, थोडासा माझा सकाळपासून दौरा असल्या कारणाने मी माननीय मंत्री महोदयांचे मनापासून खेद व्यक्त करतो की मला आपल्या कार्यक्रमामध्ये लवकर जावं लागेल, अशी मी आपली परवानगी देखील घेतलेली आहे। आणि आजचा हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी नगर शहराचं वैभव वाढवण्याचं काम माननीय आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातून आणि जे सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांच्या लढ्याला आज यश आलेलं आहे अशा सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। मला विश्वास आहे की हा पुतळा उभारत असताना याला गतीही मिळेल आणि जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याला लागणारा सर्वोपरी निधी आमदार साहेबांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन मधून देखील देण्याची तयारी माननीय पालकमंत्री महोदयांच्या वतीने मी आपल्याला देतो की आमदार संग्राम जगतापांची संकल्पना आपण महानगरपालिकेच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील अवघ्या 1 वर्षामध्ये मला वाटतं काम पूर्ण झालं आणि हे देखील आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातूनच
वर्षभरात हे काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि नगर शहरामध्ये एक वेगळं वैभव या ठिकाणी मिळेल. आपण सर्वजण आलात, आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. असंच कार्य आणि असंच प्रेम आमदारांवर तर आपलं आहेच, पण मला पण थोडं द्या एवढीच विनंती करतो. आणि आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व मत्स्य बंधारे मंत्री आदरणीय नामदार संजयजी बनसोडे साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने मागाशी आपल्याला कार्यक्रमाचं प्रशिक्षण दिले अशा आपल्या नगरचे खासदार डॉक्टर विखे पाटील साहेब, मंचावर उपस्थित असणारे सर्वच अतिथीगण, मी आता नामोल्लेख करत आपल्याला कोणाचा वेळ गेला नाही. समितीचे सर्व प्रमुख मान्यवर मंडळी, सर्व अधिकारी वर्ग, सर्व उपस्थित असणारे सर्वच नगरवासी, सर्व माता भगिनी, सर्व पत्रकार बांधव, आपल्या सर्वांनाच बनसोडे साहेबांचं मनोगत ऐकायचं. आपण सातत्याने भेटत असतो, बोलत असतो, वेगवेगळ्या व्यासपीठांवरती भेटत असताना आपण विचार विनिमय देखील करत असतो. आणि म्हणून कुठलाही वेळ झाला होता. खरं तर बनसोडे साहेब पुतळ्याची भूमिपूजनाची तारीख ही 14 जानेवारी ठरली होती. आणि 14 जानेवारी ठरवत असताना एकच उद्देश होता सगळ्या समितीच्या प्रमुख मंडळींचा, की हा नामांतर जो झाला होता तो 14 जानेवारीला झाला होता. आणि म्हणून पुतळ्याचं भूमिपूजन देखील 14 जानेवारीला झालं पाहिजे अशी सगळ्या समितीच्या प्रमुख मान्यवरांची ही मागणी होती. आणि हे सगळा संघर्ष हा बऱ्याच वर्षापासून होता. त्यामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तिथं पूर्वी रहिवासा करता कोण होतं, नंतर त्याचं व्यवसाय कुठे लागायचं, तिथं व्यवसाय करणे देखील झालं. आणि म्हणून गायकवाड साहेबांचा उल्लेख केला की माझी मागणी होती की मोठ्या ठिकाणी करू. तिथं कारण असं होतं की जागा मोठी पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा त्याचबरोबरीनं चांगलं एखादं गार्डन त्या परिसरामध्ये असलं पाहिजे, लँडस्केप झालं पाहिजे. आणि तिथे एक चांगल्या प्रकारचं बाबासाहेबांचं एक उदाहरण सांगितलं की थॉट्स ऑफ पाकिस्तानचे पुस्तक दिलं. तसे अनेक ग्रंथ हे बाबासाहेबांनी विचाराच्या माध्यमातून मांडलेले आहेत. आणि म्हणून अशा अनेक ग्रंथांची लायब्ररी एक वाचनालय तिथं असलं पाहिजे अशी आमची संकल्पना होती. म्हणून आमचा असा होता की आपल्या जागा आवडली पाहिजे. त्याच्याकरता बनसोडे साहेब आम्ही तुम्ही मागच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला तुमच्या बरोबरीनं दत्ता महापाौर देखील एक खात्याचे मंत्री होते. आणि त्या खात्याची जागा किती जागा त्या आमच्याकडे शहरामध्ये होती. म्हणून आम्ही त्या खात्यामध्ये पत्रव्यवहार देखील केला की त्याची जागा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा उभा करण्याकरता ती जागा मिळवण्याची बैठक देखील लागली होती. पुरवणी मागण्यामध्ये देखील तो खरं तर आपण ते सगळं प्रश्नच केलेलं होतं. पण समितीने ठरवलं की पुतळा होणार तर त्याच जागेमध्ये होणार अशी सगळ्यांनी भूमिका त्यावेळेला मांडली. आणि मग आम्ही म्हटलं की हरकत नाही आपण जगू. आणि मग लायब्ररी असं वेगळं बाबासाहेबांच्या वेगळं काही ना काही एक आपल्याला नवीन करता येईल. दुसरी जागा आपण कशी निवडू, पण पुतळा त्या ठिकाणी बसवण्याचा निर्णय या सगळ्या मंडळींनी घेतला गेला. आणि मग या सगळ्या माध्यमातून हे सगळे लोक सातत्याने निर्णय झाला. कोर्टामध्ये जायचे, पालिकेचे अधिकारी, सरकारी वकील असतात त्यांच्या भेटी घ्यायचे आणि तारखेला देखील हायकोर्टामध्ये ही सगळी मंडळी उपस्थित राहायचे. पण हा संघर्ष सातत्याने केला. खरं तर हा संघर्ष कशा करता आपण सर्वांना लक्षात घेतलंय, पुतळा करताय. आणि पुतळा कशा करताय तर पुतळा तुम्हाला सांगतो वर्षानुवर्ष पिढ्या पुतळ्याच्या माध्यमातून विचार हा विचार मांडण्याचा खरं तर एक पुतळ्याचा विचार असतो. पण पुतळा ज्या दिवशी उभा राहील तर तिथून पुढच्या काळामध्ये दीर्घ काळाकरता वर्ष शेकडो वर्ष हे पुतळे विचार देत असतात. आज पुतळा उभा राहणार निश्चित नगरच्या वैभवामध्ये पडणारच आहे. पण पुतळ्याच्या माध्यमातून जे विचार अखंडितरित्या या पृथ्वीवरती राहणार आहे हे अगदी महत्त्वाचं असतं. आठवड्याच्या शर्ती वादाने सगळं संपलेलं आहे. त्यामुळे आता लवकर कसा पुतळा तयार होईल कसं बसवण्याचं काम आपण सगळे मंडळी करणार आहोत. आणि या सगळ्या माध्यमातून खरं तर एक नगरचं आपण पाहतो की गेल्या काही कोविड नसता आलं तर तुम्हाला सांगतो साहेब अनेक रस्ते असतील. तसा आज हा महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने असणारा मार्ग आहे.
तो मार्ग आपण नरेंद्र मोदी सरकारच्या मागच्या आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचं खातं होतं. नाव तर रस्त्याला होतं, पण रस्त्याची दशा आता सर्वांना माहिती कशी होती. आणि म्हणून या रस्त्यावरती पाऊस आला तर निकम साहेब फार प्रचंड प्रमाणामध्ये पाणी व्हायचं आणि ड्रेनेजची देखील दुरावस्था झालेली होती. म्हणून आपण ठरवलं की धनंजय मुंडे साहेबांना आम्ही सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय विभागाकडनं ठाणे द्यावा लागला, उपलब्ध करून द्यावा लागला. आणि ते देखील मागे पुढे न पाहता आपण तो निधी राज्य सरकारच्या तिजोरीतून अगदी आयुक्त साहेब तुमच्या महानगरपालिकेच्या तिजोरीपर्यंत पैसा आणण्याचं काम आपण त्यावेळेला मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपण केलं. आणि आज नावाला शोभनाचा रस्ता, दर्जेदार रस्ता आज आपण तो आपल्या मायवाड्या बसून तर अगदी बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आपण केला. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांना मी सर्वप्रथम स्टेजवरील सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि समोर जमलेले माझे सर्व बौद्ध उपासक उपासकांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र असा अभिवादन या ठिकाणी पहिल्यांदा करतो. महानगरपालिकेच्या वतीनं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकर्ती पुतळा आज आपल्या शहरामध्ये बसवण्यात येणार आहे. त्या चबुतऱ्याचं उभारणी, त्याचं सुशोभीकरण, या कामाचं भूमिपूजन आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडत आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आणि सच्चे भीमसैनिक म्हणून ज्यांची ओळख या ठिकाणी आहे ते संग्राम भैया जगताप साहेब, तुम्हाला शुभेच्छा देऊन गेलेले या भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेचे जगनेते संपतरावजी बाळासाहेब साहेब, आमचे दुसरे ज्येष्ठ नेते अशोकजी गायकवाड साहेब, प्राध्यापक माणिकरावजी विधाते, आमचे दुसरे मागासवर्गीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडीचे अध्यक्ष सुरेशजी बनसोडे साहेब, सुनीलजी सावळे साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त जरी असले तरी आपल्या समाजाचे व्यक्ती म्हणून कमिशनर आहेत पंकजी जावळे, माझ्याबरोबर आलेले काँग्रेस पक्षाचे नेते मनोहरप्पा खेडे साहेब, नगरसेवक निखिलजी वारे, नगरसेवक राहुलजी कांबळे, नगरसेवक प्रशांतजी गायकवाड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीपजी पठारे, उपायुक्त श्रीनिवास सुरे, दुसरे उपायुक्त डॉक्टर सचिनजी बांगर, आपल्या समाजातीलच बाबासाहेबांचा पुतळा झाला पाहिजे अशी भूमिका घेणारे उपायुक्त अजितजी निकम, बरोबर राम चारटणकरजी, सुरेशजी झस आणि जलाभियंता परिमलजी निकम साहेब आणि सुरेश भाऊ बनसोडे, अशोकरावजी गायकवाड, सुमेध गायकवाडजी, रोहितजी आव्हाड, संजयजी कांबळे, राहुलजी कांबळे, सुनीलजी छत्रे, सुशांतजी मस्के, प्रतीकजी बारशे, सुनीलजी शिंदे, किरणजी दाभाडे, विजयजी भांबळ, प्राध्यापक जयंतजी गायकवाड, संजयजी जगताप, पोपटरावजी जाधव, कैलासजी गायकवाड, योगेशजी थोरात खरात, थोरात, सुनीलजी साळवे, विशाल भिंगरदेवाजी, नितीनजी कासकर, जयकिशन कांबळे, अंकुशजी मोहिते,
संजयजी कांबळे, योगेशजी साठे, सीमा शोभा शिंदे, आपले सुनील साळवे, विजय गाळे, सिद्धार्थ जाधव, अंकुश मोहिते, मयूर बंगारे, विशाल भिंगरे, योगेशजी थोरात, प्रशांतजी गायकवाड आणि पुतळा समितीचे सर्वच सदस्य आणि कार्यक्रमात गोडवा आणणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार आमचे मित्र मराठवाड्यातील अजयजी देहाडे, समोर बसलेले सर्व भीम सैनिक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर अनेकांचे मनोगत मी ऐकलं आणि अनेकांच्या मनोगतामध्ये या ठिकाणी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून माझा नामांकन झाला. एकाही नेत्याने किंवा संग्रामभाईंनी या ठिकाणी सांगितलेलं नाही की हे बाबासाहेबांचं पोरग आहे म्हणून. आणि एकाही भीम सैनिकांनी सांगितलं नाही की हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय आहे म्हणून. आणि म्हणून मित्रांनो, मला जी संधी मिळाली ना, केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या कृपेमुळे मिळाली. आणि म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम होते. उद्या मुंबईला मला पहाटे 5 वाजता जागतिक लेवलची मुंबई मॅरेथॉनची स्पर्धा आहे, त्याला झेंडा दाखवायला सुद्धा त्या ठिकाणी जायचंय. पण संग्राम भाई या ठिकाणी मला सांगितलं की सचिव कसल्याही परिस्थितीमध्ये आणि आमच्या सुनील बनसोडे कसल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाला बाबासाहेबांचा मुलगा त्या ठिकाणी आला पाहिजे हे भूमिका घेतल्यावर सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी सोडून भैयांच्या आदेशानुसार या ठिकाणी मला येता आलं. आणि खरंच मला कमिशनर साहेब खूप आनंद झाला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं राज्यामध्ये बौद्ध समाजाचा एकमेव मंत्री आहे, एकमेव. आणि माझ्या सुद्धा आता खूप काही कर्तव्य आहे. आणि म्हणून पहिल्यांदा 2 जुलैला शपथ घेतल्या मी कुठं जर गेला असेल तर ते चैत्यभूमीवर जाऊन मी पहिल्यांदा बाबासाहेबांना नमस्कार त्या ठिकाणी झालो. आणि नंतर होऊन दुसरं पाऊल कुठं टाकलं असेल तर ते पाऊल हिंदू मिलच्या जागेवर त्या ठिकाणी टाकलं. आज प्रत्येक शहरामध्ये पुतळे उभारतायत, नगरामध्ये पुतळे उभारतायत, देशामध्ये पुतळे उभारतायत, जगामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभारतायत. पण आता सर्वांचं लक्ष लागलंय हिंदू मिलच्या जागेवरती बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे झालं पाहिजे. संबंध तमाम बौद्ध बांधवांची इच्छा त्या ठिकाणी आहे. मी राज्यमंत्री असताना प्रयत्न केला. आता तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माननीय अजितदादा पवार साहेबांनी मला राज्याचा कॅबिनेट मंत्री केलेलं आहे. मी सुद्धा आता जेव्हा मी भाषणाला उतरत होतो तेव्हा सांगितलं कुठेतरी की वाढ राज्याची कॅबिनेट मंत्री. मित्रांनो, माझ्या घरामध्ये कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझ्या घरामध्ये कोणीही नाचलं कधी राजकारणामध्ये आमदार, खासदार, मंत्री किंवा कुठला नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी नव्हता. पण माझ्या आईवडिलांनी एक गुणगाठ बांधली होती की बाबासाहेबांनी या देशामध्ये या जगामध्ये जे काम केलंय, बाबासाहेबांनी स्वतः बघितलं असतं तर या जगाचा सर्वात श्रीमंत माणूस कोण झाला असता तर ते बाबासाहेब झाले असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की माझा समाज
आज झोपडपट्टीमध्ये राहतो, आज अडाणी आहे, त्याला शिकवलं पाहिजे, त्याला पुढे नेलं पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी एवढे कष्ट केले. म्हणून त्याच धागा कापून आमच्या आईवडिलांनी आम्हाला ठरवलं, आम्ही तिघं भाऊ होतो. त्या तिघा भाऊ दोघे भाऊ इंजिनियर झाले, एक एसटी मध्ये लागला आणि आज बीएसएनएलचा पूर्ण 4 जिल्ह्याचा प्रमुख आहे. आणि म्हणून आई वडिलांनी सांगितलं की तिसरा मुलगा समाज कार्यामध्ये आपण त्या ठिकाणी गेला पाहिजे. म्हणून आंबेडकरी चळवळ करत करत मी राजकारणात आलो, समाजकारण करत करत मी राजकारणात आलो, वार्डाध्यक्ष झालो, अनेक संघटनेमध्ये त्या ठिकाणी काम केलं. आणि पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला मान सन्मान त्या ठिकाणी देऊन मला विधानसभेची उमेदवारी दिली. जरा मराठवाड्याचं वातावरण वेगळं होतं, तुम्हाला माहिती आहे का? आमचा समाज ज्यांनी मदत केली ना त्याला कधीही माझा समाज होत नाही. आम्ही सच्चे सैनिक आहोत, म्हणून आता तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. वळवे समाज तुमच्या पाठीमागे अगोदरही होता, आता तर तुम्हाला प्रचंड मोठ्या लीडने त्या ठिकाणी निवडून आहे. प्रत्येक जण आमचा सैनिक हा संग्राम जगताप साहेब म्हणून त्या ठिकाणी उभा आहे आणि पुढची निवडणूक तुम्हाला त्या ठिकाणी जिंकून देईल. आणि म्हणून मी संग्राम भाईंचं खरंच मनापासून कौतुक करतो. आता कोणीतरी बोललं की संविधान बदलण्याची भाषा कुणी कुणी जातीवादी मंडळी करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत 6 कार्यक्रम केले. 6 कार्यक्रम माझ्या डिपार्टमेंटचे. एक इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जागतिक लेवलची 44 वर्षानंतर भारतात आली होती आणि भारतात मुंबईत आली आणि त्याचा क्रीडा मंत्री म्हणून होस्ट मीच होतो. ते मीटिंग त्या ठिकाणी घेतली. त्याच्यानंतर ग्लोबल मेरिट समिट जागतिक लेवलची सागरी वहिवाटी कॉन्फरन्स पहिल्यांदा कुठे झाली त्याची मुंबईत झाली. पोर्ट खात्याचा मंत्री आहे मी. पोर्ट पण माझ्याकडे खात्यात आहे. 720 समुद्र 720 किलोमीटर समुद्र चांतर माझ्या ताब्यात आहे. तुमच्या बाबासाहेबांच्या पोटाच्या ताब्यात आहे. आणि त्याच्याही कार्यक्रमाला नरेंद्र मोदी साहेब आले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या गोव्याला. 228 पदक जिंकून देशात महाराष्ट्र पहिला आला. त्याची ट्रॉफी बाबासाहेबांचं पोरगं मोदी साहेबांच्या हस्ते घेतला. तिसरा कार्यक्रम. समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं सिंधुदुर्गला. त्याच्याही अनावरणावर नरेंद्र मोदी साहेब आले. पोर्ट खात्याचा मंत्री म्हणून तिथेही उपस्थित होतो. त्याही कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. आणि परवा जिथं काळा मंदिरासमोर बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, त्या काळा मंदिरामध्ये जाऊन अभिषेक मला त्या ठिकाणी करता आला. कुणाची कृपा? बाबासाहेबांची कृपा. आणि त्याच भूमीमध्ये परवा राष्ट्रीय युवा महोत्सव झाला. त्याही कार्यक्रमाला नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी आले होते. आणि त्याही कार्यक्रमाचा होस्ट राज्याच्या क्रीडा युवक कल्याण खात्याचा मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आश्वस्त करू इच्छितो की नरेंद्र मोदी साहेबांसोबत बोलताना त्यांनी सांगितलं की संजय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं नसतं तर माझ्यासारखा माणूस देशाचा पंतप्रधान झाला नसता. हे त्यांचं वाक्य आहे. पण कोणी त्या संविधानाला हात लावू शकणार नाही आणि कोणीही संविधान त्या ठिकाणी बदलू शकणार नाही. आणि नरेंद्र मोदी साहेब सातत्याने म्हणतात की त्या संविधानामुळे संसद बनली, त्या संविधानाच्या त्या पार्लमेंटच्या त्या ठिकाणी गेलेले होते. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही बोलताना बळी पडू नका. कुणीही संविधान कुणी नाही आला तर ते संविधान कुणी बदलू शकत नाही. आणि बदललेलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे. पूर्ण ढाचा संविधानामध्ये. म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. संग्राम भाईंनी तर प्रत्येक नगरमध्ये छोटे छोटे बुद्धिविहार उभा करून तिथं बौद्ध धर्माचे संस्कार
शिकवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. संग्राम भैया, मी तुमचा समाजाला सांगू इच्छितो की माझा जो मतदारसंघ आहे ना, आतापर्यंत कधीही त्यामध्ये बौद्ध समाजाचा आमदार कधीही झाला नव्हता. पहिल्यांदा मला मान तुम्हाला मिळाला. समाजाने एकटा मतदान मला त्या ठिकाणी केलं, सर्व समाजाच्या लोकांनी. आणि म्हणून त्यांच्या ऋण फेडण्याकरता संग्राम भैयांनी 20 कोटी रुपयाचं बुद्धविहार माझ्या मतदारसंघामध्ये उभा करतो. जवळजवळ 80% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. म्हणून सुरेश बनसोडे साहेब आणि निकम साहेब, गायकवाड साहेब, संग्राम भैयांची आता एक बघा ना तुम्ही, माझ्यासारख्या बौद्ध समाजाच्या माणसाला मर्चेंट पाठवले दिलेत त्यांनी. या आयुष्यात मर्चेंट कधी बघितलं नव्हतं. एवढं त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे. आणि मग त्या मर्चेंटमध्ये येऊन माझ्या बौद्धविहार बघा. तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच इथं आता कमिशनर साहेबांची जागा आहे. जेवढा निधी लागेल तेवढा या महायुतीच्या सरकारमधून आम्ही ते ठिकाणी देऊ. आणि बुद्धविहार इथे उभा करण्याचं काम भविष्य काळामध्ये संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी काम करू. ते माझ्या जवळचे मित्र आहेत. सातत्यानं अजितदादा पवार साहेबांचे उजवे हात म्हणून त्याला आम्ही त्या ठिकाणी ओळखला जातो. आम्ही तरुण आमदारांपैकी सगळ्या तरुणांनी सगळ्याचे लाडके आमदार म्हणून संग्राम जगताप साहेबांचं नाव आम्ही त्या ठिकाणी घेतो. आणि जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन होत होतं ना, मला काही माहित नव्हतं. संग्राम भैया हळूहळू कानातून सांगितलं की तुमचा नंबर संजय भाऊ त्या ठिकाणी आहे. कारण मला सातत्याने ते मस्करी करतात. वर्षाच्या भेट घेतली, जे मला म्हणत हे बौद्ध समाज आहेत का मी बौद्ध समाज आहे, मला काही कळतच नाही. त्या विना आणि म्हणून त्यांनी दादाला सांगितलं की साहेब, आपल्या समाजाचे जरी 12 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जरी असले तरी हा संजय अतिशय प्रामाणिक आणि बौद्ध समाजाशी समाजामध्ये चांगलं काम करणारा व्यक्ती आहे. आणि ह्यालाच मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे हे संग्राम भैयांनी कानाच्या कानाला जाहीर त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी पदाची संधी मिळाली. साध्य घटना नाही. म्हणून मी सातत्यानं या मंत्रिपदाची मस्ती माझ्या कधीही मस्तकामध्ये जाऊ दिली नाही. आज निकम साहेबांचे इथं कुटुंब दिसत नाही. मी त्यांच्या घरी गेलो, जेवण केलं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बोलून गेलो. काय काही नसतं साहेब. लोकांची सेवा करण्याकरता ते पद असतं. आणि त्या भावनेतूनच आम्ही असेल आमदार संग्राम जगताप साहेब असतील, त्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. आज आपण वरी आठवले साहेब असतील, जोगेंद्र चव्हाण साहेब आमच्या सोबत आहेत. मी आहे त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून जिथं जिथं परवा मी बाबासाहेबांच्याही गावाला जाऊन आंबेवाडीला, जिथं बाबासाहेबांचे आई वडील जिथं राहत होते त्या गावाला त्या ठिकाणी भेट दिली. राष्ट्रपती कोई साहेबांना सुद्धा मी त्या ठिकाणी घेऊन गेलो. आता नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभांगाने इंदुमिलचं भूमिपूजन झालं. आणि हे स्मारक झाल्यानंतर जगाला एवढं चांगलं स्मारक त्या ठिकाणी असणार, एवढं चांगलं स्मारक. लंडनच्या घराचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. दिल्लीतले जिथं बाबासाहेब होते तिथल्या दिल्लीतल्या घराची आपण त्या ठिकाणी स्मारक करतोय. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचं काम समाजाचा प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी करतोय. आपले सुशासन करणारे उद्धव काळा पहाड खूप चांगल्या पद्धतीने आवाज खूप सुंदर आहे. आणि खरंच मला मराठवाड्यातली इथं आल्यानंतर आंबेडकरी चळवळ आठवली. पॅन्थर आठवला मला, पॅन्थर कळत नव्हतं साहेब. फुकटमध्ये राहिलेला जात होता, फुकटमध्ये बोलो जय भीम बोलो.
असं म्हणे 6 डिसेंबर असेल, नामांतराची चळवळ असेल, 14 जानेवारी चळवळ असेल, अशा अनेक चळवळीमध्ये काम केल्यावर आई वडिलांना काहीतरी पुण्य असेल, समाजाचं पुण्य असेल आणि बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघ जर केले नसते ना तर कदापि आपण सर्वजण राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी मला माननीय अजितदादा पवार साहेबांनी संधी दिली असते मला माहित नाही. पण हे सगळे उपकार बाबासाहेबांचे आहेत. पण आपण सगळेजण जेवढे आपल्या कमिशनर साहेब आहे, माझ्या इथलाही कमिशनर मनोरे म्हणून आपला बौद्ध समाजाचा आहे, अनेक अधिकारी आपल्या बौद्ध समाजाचे आहेत, अनेक चांगल्या क्लासरूम पदावरचे आपले अधिकारी आहेत. त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी सुद्धा खाली समाजाकडे बघितलं पाहिजे. आज सुद्धा माझ्या आई वडील जिवंत नाहीत. ज्या आई वडिलांनी मला शिकवलं, एवढं मोठं केलं, त्यांच्या स्मरणार्थ सर्व वर्षी मी 11 कोरोना शाळा चुकवतो. पण त्याला जितका जेवढा खर्च आहे तेवढा खर्च उचलण्याचं काम त्या ठिकाणी करतो. म्हणून आपण मोठे झालो ना तर आपल्या खालच्या लोकांना मोठं करण्याचं काम भविष्य काळात आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. तरच आपला समाज त्या ठिकाणी मोठा होईल आणि बाबासाहेबांच्या जनप्रियतेचा त्या ठिकाणी होईल. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि परत एकदा मनपूर्वक मी संग्राम जगताप साहेबांचे आभार मानतो. एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, तेवढा सन्मान दिला, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. ही बाबासाहेबांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अरे आवाज कसा चढला पाहिजे, ध्यानाचा आवाज आला पाहिजे. भीम भगवान की ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.